सध्या पावसाचे दिवस आहेत. पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे साकोली शेंदुरवाफा येथील नाल्या अजून त्या स्वच्छ झालेल्या नाहीत. नाल्यांवर त्या फरच्या फुटलेल्या आहेत. नाल्यांमध्ये केर कचरा साठलेला आहे. पाणी तलावापर्यंत सुरळीत जात नाही. रस्त्यावर मलंदा ठेवलेला आहे, मटेरियल ठेवलेला आहे, त्यामुळे लोकांना त्रास होतो. नगर परिषदेतील शेंदुरवाफा साकोली येथील नगर परिषद सर्वांच्या सर्व नाल्या, प्रत्येक वार्डातील नाल्या साफ करण्यात याव्या, केर कचरा काढण्यात यावा, फुटलेल्या फरशा दुरुस्त करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन मधून देण्यात आलेला आहे. शिओला याबद्दलचे निवेदन सादर करण्यात आले आहे. याच प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे डीजी रंगारे, महिला जिल्हा अध्यक्ष तनुजा नागदेवे, वंचित तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, महिला तालुकाध्यक्ष शीतल नागदेवे, यादवराव गणवीर, गणेश गजभिये, महेश्वर राऊत, अमित नागदेवे, जिजा कोल्हे, सविता वालदे, कोकिळा रामटेके, गीता वलथरे, बबिता राऊत व इतर कार्यकर्ते निवेदन देताना या प्रसंगी उपस्थित. आज वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा साकोलीतर्फे नगर परिषदला आज निवेदन देण्यात आलेलं आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यामुळे आज आपण बघतो की साकोली आणि शेंदुरवाफा नगर परिषदमध्ये काही नाल्या बुजलेल्या आहेत, काही नाल्यावरच्या फरच्या फुटलेल्या आहेत, केर कचरा पडलेला आहे. त्याच्यामुळे पावसाचं पाणी सुरळीत जाईल याची काही शक्यता नाही. आणि काही रोडवर लोकांचा मलदा पडलेला आहे, गिट्टी पडलेली आहे, रहदारी रस्ता बंद होत आहे. त्या दृष्टिकोनाने पावसाळा तर आता एकच पाऊस आलेला आहे, परंतु आणि दुर्गंधी पसरलेली आहे जिकडं तिकडं. तर मला नगर परिषदेला सांगायचं आहे, शिओ साहेबांना, आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे, की हे सर्व नाल्या सुरळीत साफ झाल्या पाहिजे. नाल्यावरील जे काही फरच्या असतील, फुटलेल्या असतील, त्या रिपेअरिंग केल्या पाहिजे. जिकडं तिकडं आता शाळा सुरू होणार आहे. कलाबाई कन्या विद्यालयाच्या मागे फार मोठ्या प्रमाणात कचरा आहे, विद्यार्थी जातात, साप निघण्याची शक्यता असते. तर अशा काही शिवाजी वार्ड आहे, म्हणजे साकोली आणि शेंदुरवाफा नगर पंचायत सर्व काही ज्या बी गल्ल्या असतील त्यातून सर्व साफसफाई झालं पाहिजे आणि सुरळीत ते नालीचं पाणी पास झालं पाहिजे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. कारण की नाला जर बुजले असला तर गल्लोगल्लीमध्ये पाणी शिरते, घरामध्ये पाणी शिरते आणि फार मोठा समस्येचा सामना करावा लागतो. मागे कोर्टाच्या समोर खूप पाईप फुटलेला होता आणि नाली बुजली असल्यामुळे तेवढं पाईप साचलेला होता कोर्टाच्या बाजूला, खूप मोठ्या प्रमाणात. नंतर दुरुस्त करण्यात आला, पण अशी शक्यता होता कामा नये. त्यामुळे नगर परिषद शिओ साहेबांना आमच्या वंचित बहुजन आघाडीतर्फे विनंती आहे, महिला आघाडीतर्फे विनंती आहे, तर ते सुरळीत व्हावा एवढी आमची इच्छा आहे.